आढावा घेतीलच, त्यामुळे त्यामध्ये जास्त वेळ न घालवता मी अगदी 2 वाक्यांमध्ये सांगेन की निसर्गाशी नाते जपणारी, समाजाशी बांधिलकी जपणारी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवेगार स्वप्न पाहणारी एक प्रेरणादायी चळवळ म्हणजे एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया. या संस्थेची स्थापना 13 मार्च 2010 रोजी झाली. संस्थेची संकल्पना ही दूरदृष्टी आणि प्रेरणा लाभली ती संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा आदरणीय श्रीमती सुनेत्राबाई पवार यांच्या कल्पनेतून आणि त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली या संस्थेने आजपर्यंत असंख्य उपक्रम राबवले जे समाजापर्यंत पोहोचतात. आपले अस्तित्व टिकेल जर निसर्ग टिकला तरच, याच हेतूने संस्थेची निर्मिती झालेली आहे. मी आदरणीय बहिणींना विनंती करणार आहे की मंचावर उपस्थित मान्यवरांचं आपण स्वागत करूया. खरं तर मी जसं सुरुवातीला सांगितलं की दादांनंतरचा हा पहिला सार्वजनिक कार्यक्रम आहे, त्यामुळे आपण मोठे पुष्पगुच्छ टाळून साधे पद्धतीनं वर्धापन दिन साजरे करण्याचा प्रयत्न करतोय. आदरणीय बहिणींच्या हस्ते शॉल आणि फूल देऊन आपण मंचावर उपस्थित सगळ्या मान्यवरांचं स्वागत करूया. बारामतीचे प्रथम नागरिक खरं तर एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाचे ते स्वतः सदस्यच आहेत. त्यांनाही हे त्यांच्यासाठी आश्चर्य की त्यांच्या स्वागतानेच आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आदरणीय बहिणींनी विनंती मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत करूया. नगराध्यक्ष सचिन शेख सातू, बारामतीचे प्रथम नागरिक या नात्याने हे स्वागत स्वीकारतील. पंचायत समितीचे नूतन सभापती किरणजी तावरे, आज आवर्जून उपस्थित असणारे आपले मार्गदर्शक आदरणीय रणजित अण्णा पवार, IDBI बँकेचे चीफ जनरल मॅनेजर आशुतोष कुमार सर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत मस्के, या सगळ्यांचंच आपण स्वागत करतो आहोत. विद्या प्रतिष्ठानचे सन्माननीय उपाध्यक्ष, सन्माननीय सचिव ॲडव्होकेट नीलिमाताई गुजर, विश्वस्त डॉक्टर राजू शहा, माळेगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष सुयोग सातपुते, सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम दादा जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी नाना होळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय संभाजी नाना होळकर, सन्माननीय पालवे साहेब, पक्ष निरीक्षक म्हणून मागे 2 वर्ष आपल्या समोर उत्तम काम केलेले पालवे साहेब, सन्माननीय डॉक्टर भोसले सर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे धोरण विषयक सल्लागार डॉक्टर संतोष भोसले सर, या सर्वांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. आणि कार्यक्रमात आपण पुढे जात असताना खरं तर बारामती आयकॉन आणि वसुंधरा पुरस्काराकडे जाण्यापूर्वी 2 उपक्रम यामध्ये आपण घेतोय, ज्यामध्ये IDBI बँकेच्या CSR फंडामधून उपमुख्यमंत्री आदरणीय श्रीमती सुनेत्राबाई पवार यांच्या पुढाकारातून बारामती येथील काही रघुनाथ गेंबा बोरावके ट्रस्ट संचलित ज्येष्ठ नागरिक निवास यांना नेत्र शस्त्रक्रियेसाठी फेको मशीन प्रतीक स्वरूपात आपण वितरित करतो आहोत. आदरणीय बहिणींच्या शुभ हस्ते खरं तर योगायोग आहे की या संस्थेच्या विश्वस्त म्हणून देखील आदरणीय बहिणी गेली अनेक वर्षापासून अत्यंत उत्तम आदरणीय बहिणींच्याच मार्गदर्शनाखाली
महाराष्ट्रातील एक सगळ्यांना विनंती आहे, विश्वस्त आपण पुढे यायचं. महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ नागरिक निवासांपैकी एक सर्वोत्तम सेवा, सर्वोत्तम सुविधा देणारा संस्था म्हणून या संस्थेचं नाव लौकिक आहे. राजेंद्र रघुनाथ बोरावके यांनी स्वतःची 3 एकर जमीन बक्षीस पत्राच्या माध्यमातून संस्थेला दिली. आदरणीय अजितदादा आणि आदरणीय बहिणी यांच्या मार्गदर्शनाखाली 27 मार्च 1991 मध्ये या संस्थेची स्थापना झाली. आणि हे फ्रिको मशीन या ठिकाणी आपल्या संस्थेला दिली म्हणून ज्येष्ठ नागरिक निवास यांच्या वतीने आदरणीय बहिणींच्या हस्ते या मदतीबद्दल आयडीबीआय बँकेच्या अधिकाऱ्यांचा सन्मान आपण करतो. ज्येष्ठ नागरिक निवास यांच्या वतीने आदरणीय बहिणींच्या शुभ हस्ते या प्रतीक स्वरूपातील फ्रिको मशीनच्या वितरणानंतर या आयडीबीआय बँकेनं जे आपल्याला मदत केली त्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान केला जातो. मी पुणे क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक आशुतोषजी कुमार यांना विनंती करेन की आपण सन्मान स्वीकारायचा आहे. धन्यवाद. आदरणीय बहिणी आणि संस्थेच्या वतीने बँकेच्या अधिकाऱ्यांना सन्मानित करूया. आशुतोषजी कुमार, यानंतर निलेश जाधव, महाप्रबंधक वरिष्ठ क्षेत्रप्रमुख सातारा, सातारा रिजनल हेड जनरल मॅनेजर मिस्टर निलेश जाधव यांचे आपण कौतुक करूया. कारण आदरणीय दादा आणि बहिणी बारामतीकरांसाठी जो विकास करतायत तर अशा बँकांची, कंपन्यांची, उद्योजकताची आवश्यकता असते आणि त्यांनी मदत पुरवली आहे. सातारा जनरल मॅनेजर असिस्टंट योगेश पोपडे सर, असिस्टंट जनरल मॅनेजर सातारा योगेश पोपडे या CSR फंडाच्या माध्यमातून बारामतीकरांसाठी फार मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध होत आहेत आणि म्हणून त्यांचा गौरव करणं आपण बारामतीकरांचं कर्तव्य आहे. यानंतर बारामतीचे असिस्टंट जनरल मॅनेजर मिस्टर सुयोग चव्हाण आणि पुढचा सन्मान होतोय उपमुख्यमंत्री कार्यालयाचे धोरण विषयक सल्लागार डॉक्टर संतोष भोसले. यानंतर आपण जातोय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अजितदादा पवार सर्वोपचार रुग्णालयास विविध यंत्रणांचे वाटप केले जात आहे. अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत म्हस्के यांनी त्याचा स्वीकार करावा अशी विनंती. आदरणीय बहिणींच्या शुभ हस्ते आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला विविध यंत्रणांचे वाटप प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रतीक म्हणून या ठिकाणी देतो आहे. धन्यवाद. आपण यानंतर जातोय पुढील मुख्य कार्यक्रमाकडे. एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाचा आजचा हा 16वा वर्धापन दिन, 16 वर्ष पूर्ण होत आहे. मी आदरणीय बहिणी आणि मान्यवरांना विनंती करेन की आपण स्थानापन्न व्हावं. आता आपण बारामती आयकॉन 5 महत्वपूर्ण व्यक्तींना हा पुरस्कार वितरित करणार आहोत. आदरणीय बहिणींच्या कल्पकतेतून कार्य करण्याला प्रेरणा मिळावी या हेतूने, आपल्या सामाजिक उपक्रमांचा उत्साह वाढावा या हेतूने हा पुरस्कार निर्माण केला गेला आणि त्याचं वितरण आज आपण करतोय. यावर्षी आपण 5 बारामती आयकॉन देतोय. त्यातला पहिला पुरस्कार, प्रत्येक पुरस्काराविषयी थोडक्यात माहिती आणि मग ते किंवा त्यांचे कुटुंबीय पुरस्कार घेण्यासाठी पुढे येतील. बारामती आयकॉन पुरस्कार डॉक्टर परीक्षित
आपण ज्याचा सन्मान करणार आहोत ते नेत्ररोग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवलेले सन्माननीय व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर परीक्षित गोपटे. सरांची शैक्षणिक वाटचाल उज्ज्वल आहे. पुण्यातील बीजी मेडिकल कॉलेज मधून त्यांनी प्रथम श्रेणीत MBBS पूर्ण केलं. त्यानंतर मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून नेत्ररोग शास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण घेत सुवर्ण पदक मिळवलं. पुढे नवी दिल्ली येथे DNB पदवी प्राप्त केली. स्कॉटलंड मधील रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स एडिनबर्ग येथून FRCS ही पदवी संपादन केली. तसेच लंडन मधील युनिव्हर्सिटी कॉलेज मधून कम्युनिटी हेल्थ मध्ये MSc पदवी डिस्टिंक्शन मिळवली. व्यावसायिक कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या. पुण्यातील D.Y. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ते सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. HP देसाई आय हॉस्पिटल पुणे येथे कम्युनिटी आय केअर विभागाचे प्रमुख आणि नंतर मेडिकल डायरेक्टर म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केलं. तसेच रुबी हॉल क्लिनिक पुणे येथे सल्लागार नेत्रतज्ञ म्हणून त्यांनी सेवा दिली. ग्रामीण भागातील नेत्र सेवेच्या दृष्टीने आपल्या बारामतीतील तांदूळवाडी येथे नियमितपणे डोळ्यांची शस्त्रक्रिया आणि उपचार सेवा ते देत आहेत. ते LV प्रसाद आय इन्स्टिट्यूट हैदराबाद येथील ग्रामीण नेत्र सेवा केंद्रात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत आहेत. सगळ्यात उल्लेखनीय आणि महत्वाची बाब, आजपर्यंत त्यांनी 39,000हून अधिक नेत्र शस्त्रक्रिया, त्यापैकी 1200 शस्त्रक्रिया या बाल नेत्र शस्त्रक्रिया यशस्वीपणे केलेल्या आहेत. संशोधन क्षेत्रात त्यांचे महत्वपूर्ण योगदान असून अनेक आंतरराष्ट्रीय जर्नल्स त्यांनी प्रकाशित केलेले आहेत. एक अशी गोष्ट की जी कोणालाच माहित नाही, 1997 साली डॉक्टर परीक्षित गोपटे IPS झाले होते. 3 वर्ष त्यांनी सेवा केली. 2000 मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली आणि त्यानंतर रिझिग्नेशन दिल्यानंतर या सेवेमध्ये वाहून घेतले. आज आपल्या मध्ये आज बारामतीमध्ये ते येऊ शकलेले नाही. त्यांच्या वतीने त्यांच्या सौभाग्यवती भाग्यश्री परीक्षित गोपटे सन्मान स्वीकारतील, ज्या श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज येथे गेली 16 वर्षांपासून प्रोफेसर वैछोडी म्हणून कार्यरत आहेत. मी मॅडमला विनंती करेन की बारामती आयकॉन 2026 हा पुरस्कार आपण सरांच्या वतीने स्वीकारला आहात. सर आणि आपले खूप मनापासून अभिनंदन. यानंतर बारामती आयकॉन पुरस्काराचे पुढचे मानकरी आहेत बारामती आयकॉन पुरस्काराचे पुढचे मानकरी अभिजित रामदास चौधर. काही व्यक्तींचा प्रवास आपल्याला एक मोठा धडा देऊन जातो. स्वप्न मोठं असलं, जिद्द प्रखर असली आणि प्रयत्न सातत्याने चालू ठेवलं तर यश निश्चित मिळते. आज आपण अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा गौरव करणार आहोत की ज्या तरुणाबद्दल बोलत आहे तो आहे रुईगावचा अभिमान अभिजित रामदास चौधर. त्यांचे वडील रामदास चौधर हे व्यवसाय करतात, तर आई अनुराधा चौधर या गृहिणी असून त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी नेहमीच प्रेरणा आणि पाठिंबा दिला. अभिजित यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमातून झाले, तर शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमातून अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली. परंतु त्यांच्या मनात एक मोठं स्वप्न होतं देश सेवा करण्याचं, आणि त्यासाठी त्यांनी निवड केली UPSC सारख्या अत्यंत कठीण स्पर्धेची. 2013 पासून त्यांनी या परीक्षेची तयारी केली. हा प्रवास सोपा नव्हता आणि अपयश आलं. काही वेळा मुख्य परीक्षेत गेले, काही वेळा मुलाखतीपर्यंत पोहोचले. एकदा तर फक्त एका गुणामुळे त्यांची निवड होती, पण तरी त्यांनी हार मानली नाही. जिद्द, चिकाटी आणि सातत्य या 3 गोष्टींच्या जोरावर त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले आणि अखेर UPSC परीक्षा 2024 मध्ये ऑल इंडिया रँक 487 मिळवत भारतीय पोलीस सेवामध्ये निवडले. विशेष म्हणजे त्यांचा हा अंतिम प्रयत्न होता. जवळपास 10-11 वर्षांच्या परिश्रमानंतर त्यांनी आपलं स्वप्न साकार केले. आज ट्रेनिंग चालू आहे, ते हैदराबाद मध्ये आहे, त्यामुळे ते येऊ शकले नाही. पण ज्यांनी त्यांना घडवलं त्यांचे माता, पिता, त्यांची बहिणी यांना मी विनंती करेन की हा पुरस्कार घेण्यासाठी आपण पुढे यायचं, कारण या पुरस्काराचे आपण तितकेच हकदार आहात. अभिजित चौधरी यांचे पिता श्री रामदास चौधर, त्यांची माता, त्यांची कुटुंबीय हा पुरस्कार घेण्यासाठी येतात. खरं तर बारामती तालुका संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. कौतुक करूया भारतीय पोलीस सेवेत अधिकारी श्री अभिजित रामदास चौधर आणि कुटुंबीय. सगळ्या पुरस्कारांना विनंती राहील की आपण कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही फोटो घेणार आहात, त्यामुळे पुरस्कार मिळाल्यानंतर इथेच आपण थांबणार आहात. आपलं खूप खूप अभिनंदन चौधर कुटुंबीय.
पुढचा सन्मान बारामती आयकॉन आपण ज्यांना देतोय ते नाव आहे पुरुषोत्तम बाळासाहेब पवार. आज आपण अशा व्यक्तिमत्वाचा गौरव करणार आहोत ज्यांनी ज्ञान, संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले आयुष्य समर्पित केलं. हे नाव शिक्षण क्षेत्रात प्रेरणादायी कार्यासाठी ओळखलं जातं. गेल्या 19 वर्षांपासून माळेगाव बुद्रुक येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात लेक्चरर म्हणून प्रामाणिकपणे ते कार्यरत आहेत आणि असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देत आहेत. त्यांचा शैक्षणिक प्रवासही तितकाच उल्लेखनीय आहे. त्यांनी बी मेकॅनिकल पदवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग माळेगाव येथून पूर्ण केली, तर एम.ई. ही पदवी पंढरपूर येथून प्राप्त केली. पुढे संशोधनाच्या क्षेत्रात वाटचाल करत असताना सोलापूर विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली. ज्ञानाच्या प्रसारासाठी त्यांनी एकूण 7 पुस्तकं लिहिली, तसेच 30 पेक्षा अधिक शोध निबंध आंतरराष्ट्रीय मासिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकापुरते शिक्षण न देता नवकल्पनांची प्रेरणा देत त्यांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट तयार करून 10 पेटंट्स देखील त्यांच्या नावे दाखल केले आहेत. ही त्यांच्या मार्गदर्शनाची मोठीच कामगिरी आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत एकूण 5 प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी सर्वात महत्त्वाचा गौरव म्हणजे 2025 मध्ये नवी दिल्ली येथे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. मी आदरणीय सरांना विनंती करेन, अशा ज्ञानसमृद्ध, संशोधननिष्ठ आणि विद्यार्थ्यांसाठी सदैव प्रेरणादायी असलेल्या व्यक्तिमत्वाचा आज आपण सन्मानित करत आहोत. बारामती आयकॉन आदरणीय प्राध्यापक पुरुषोत्तम बाळासाहेब पवार सर. आपण जातोय बारामती आयकॉन प्राप्त पुढच्या पुरस्कारार्थीकडे. ते नाव आहे राधिका मिलिंद शाह वाघोलीकर. काही व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने केवळ स्वतःचेच नाही तर आपल्या शहराचे, राज्याचे आणि आपल्या देशाचे नाव जगभरात उज्ज्वल करतात. आज आपण अशाच एका तरुण, प्रतिभावान आणि समर्पित आहार तज्ञांचा गौरव करणार आहोत. कुमारी राधिका मिलिंद शाह वाघोलीकर लठ्ठपणा आणि डायबिटीस या क्षेत्रात कार्य करत बारामतीचे नाव राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व. राधिकाने बारामतीच्या बाल विकास मंदिर येथून प्राथमिक शिक्षण, टीसी कॉलेज येथून कनिष्ठ, तर एसएनडीटी कॉलेज येथून आहार तज्ञ ही पदवी संपादन केली. पुढे उच्च शिक्षणासाठी तिने युरोपमधील बेल्जियम येथे फेलोशिप पूर्ण केली. तिच्या कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आणि 2023 साली लास वेगास अमेरिका येथे झालेल्या ASMBS या प्रतिष्ठित परिषदेत जगभरातील आहार तज्ञांना प्रशिक्षण करण्यासाठी तिला विशेष निमंत्रण मिळाले. नेपल्स, इटली येथे झालेल्या इफ्सो जागतिक परिषदेत जगभरातील 80हून अधिक तज्ञांनी आपला शोध निबंध सादर केला. त्यामध्ये राधिकाच्या संशोधनाला बेस्ट पेपर अवॉर्ड मिळाला. हा केवळ तिचा नाही तर भारताचा आणि बारामतीचा अभिमानाचा क्षण होता. 2024 साली मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या ओबेसिटी व डायबिटीस वरील जागतिक परिषदेत इफ्सो संस्थेकडून तिला विशेष शिष्यवृत्ती देण्यात आली. जगभरातून निवडलेल्या फक्त 10 जणांमध्ये तिची निवड झाली. तिचे 2 निबंध जगातील टॉप रेटेड जर्नलमध्ये प्रकाशित झाले. तिच्या कार्यामुळे अनेक रुग्णांचे आयुष्य बदलले. एका 300 किलो वजनाच्या मुलीचे वजन 85 किलो पर्यंत कमी करून तिचे आयुष्य नव्याने घडवण्याचा पराक्रम तिच्या टीमने केला. या अद्भुत कार्याची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये झालेली आहे. नुकत्याच झालेल्या इफ्सो एशिया पॅसिफिक कॉन्फरन्स 2025 मध्ये तिला बेस्ट ओरल प्रेझेंटेशन या सन्मानाने गौरवण्यात आले. विशेष म्हणजे सलग 3 वर्ष वर्ल्ड काँग्रेस मध्ये हा बहुमान मिळवणारी ती पहिली आहार तज्ञ ठरलेली आहे. मी तिला विनंती करणार आहे की आपण पुढे यायचं. भारताचे प्रतिनिधित्व करत मलेशिया, लंडन, बेल्जियम, अमेरिका, इटली, ऑस्ट्रेलिया, टर्की आणि फिलिपिन्स अशा अनेक देशांमध्ये तिला निमंत्रित करण्यात आलेलं आहे. तिचे गुरु डॉक्टर शशांक शाह यांना विनंती आपण पुढे यायचं आहे. आहारशास्त्र आणि न्यूट्रिशन व मेटाबॉलिझम या विषयाचे जागतिक स्तरावर शिक्षण देणारी आणि या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करणारी भारतातील पहिली आहार तज्ञ म्हणून तिचा गौरव केला जातो. या सर्व यशामागे तिचे मार्गदर्शन पुण्यातील सुप्रसिद्ध बेरियाट्रिक सर्जन डॉक्टर शशांक शाह यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. राधिका गेली 18 वर्ष त्यांच्या टीम मध्ये कार्यरत आहे. ते स्वतः डॉक्टर शशांक शाह आणि त्यांची टीम देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहे. इतक्या कमी वयात जागतिक पातळीवर इतके मोठे यश मिळवणारी बारामतीची लेख आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. कुमारी राधिका मिलिंद शाह वाघोलीकर. यानंतर 5वा बारामती आयकॉन पुरस्कार या ठिकाणी आपण वितरित करतोय. ते नाव आहे वरदा संतोष कुलकर्णी. जिद्द, परिश्रम आणि आत्मविश्वास यांचा संगम झाला की अशक्य हे शक्य होतं.
याच वाक्याला साजेसं व्यक्तिमत्व म्हणजे आज आपण ज्यांचा गौरव करणार आहोत ती प्रतिभावान जलतरणपटू वर्धा संतोष कुलकर्णी. वर्धाचे वडील संतोष कुलकर्णी हे विद्यापीठाच्या इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ऑफिस इन्चार्ज म्हणून कार्यरत, तर आई अनघा कुलकर्णी मालाड येथील जिल्हा परिषद ज्ञानदानाचे कार्य करतात. संस्कार आणि प्रोत्साहनाच्या मजबूत पायावर उभं राहून वर्धाने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. 2024-25 या कालावधीत जलतरण स्पर्धांमध्ये वर्धाने अनेक मानाचे पदक मिळवले. सप्टेंबर 2024 मध्ये कल्याण मुंबई येथे झालेल्या पॅरा ऑलिम्पिक राज्यस्तरीय स्पर्धेत 100 मीटर, 200 मीटर फ्री स्टाईल मध्ये सुवर्ण पदक, 3 सुवर्ण पदकांची कामगिरी करत सगळ्यांचं लक्ष वेधलं. त्यानंतर पणजी 2024 तिथे देखील तिने उल्लेखनीय कामगिरी केली. फ्री स्टाईल मध्ये सुवर्ण पदक, महाराष्ट्राचं नाव कोरलं. चेन्नई मध्ये तिने पुन्हा दिमागदार कामगिरी केली. 100 मीटर बटरफ्लाय, 200 मीटर फ्री स्टाईल इथे देखील सुवर्ण पदक. फेब्रुवारी 2025 मध्ये मुंबईच्या शिवाजी पार्क येथे झालेल्या लायन्स इंटरनॅशनल तारा स्विमिंग स्पर्धेमध्ये 50 मीटर फ्री स्टाईल मध्ये रौप्य पदक मिळवून तिने पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली. ती केवळ जलतरणपटू नाही तर क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात तिने आपली छाप सोडलेली आहे. तिने सुंदर नृत्याविष्कार सादर केला. बालरंगभूमी परिषद मुंबई यांच्या वतीनं तिच्या सादरीकरणाला पारितोषिक देण्यात आलं आणि तिने सरळ 21 तासांमध्ये 60 किलोमीटर चालण्याचा देखील विक्रम करून दाखवला. केंद्र फेडरेशनच्या वतीनं त्या ठिकाणी हा उपक्रम राबवला गेला होता. सगळ्यात अभिमानाची बाब म्हणजे 2027 मध्ये होणाऱ्या इंटरनॅशनल स्पेशल ऑलिम्पिक साठी निवड झालेल्या चाचणीत महाराष्ट्रातून 2 जणांची निवड झाली. त्याच वर्गाचा समावेश आहे. मी वर्धा आणि तिच्या कुटुंबियांना विनंती करेन की आपण पुढे यायचं आहे. ती महाराष्ट्राच्या संघासोबत 10 दिवसांच्या कॅम्पसाठी सहभागी झाली आहे. खरंच जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर स्वप्नांना बंद देणारी ही आपल्या सर्वांची अभिमानास्पद खेळाडू आहे वर्धा संतोष कुलकर्णी. नथिंग इज इम्पॉसिबल आणि एव्हरीथिंग इज पॉसिबल. ही 2 वाक्य कायम सिद्ध करणारे इतिहास वेळे असतात आणि वर्धाने देखील सर्व समस्यांवर मात करत हे विक्रम स्थापले आहेत आणि म्हणूनच बारामती आयकॉन पुरस्काराची मानकरी आज ती करते. या सगळ्या बारामती आयकॉन पुरस्कार प्राप्त विजेत्यांचे पुरस्कारांचे मनापासून अभिनंदन. खूप खूप कौतुक त्यांच्या कुटुंबियांचे, सगळ्या नातलगांचे आणि त्यांच्या पूर्वजनांचे. यानंतर आपण जातो आहोत वसुंधरा पुरस्कार 2026 कडे. मुळात आदरणीय वहिनींनी फोरमची स्थापनाच यासाठी केली होती की निसर्ग टिकला तरच आपण टिकेल आणि याच हेतूने आपण त्याची सुरुवात केली. गेली 16 वर्ष अविरत काम केलं आणि पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आपण हा पुरस्कार देत असतो. या ठिकाणी आणखी एक विशेष सन्मान होतोय. ग्रासलँड मध्ये मोठं काम असलेले श्री मिहिर गोडबोले आज आवर्जून उपस्थित आहेत. श्रीमान मिहिरजी गोडबोले. तर मी त्यांना विनंती करेन की प्लीज आपण स्टेजवर यावं. आदरणीय वहिनीच्या हस्ते आपला सन्मान होणार आहे. विशेष उल्लेखनीय काम करणारे व्यक्तिमत्व आज आवर्जून आजच्या आपल्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून स्वागत करूया, कौतुक करूया आणि त्यांच्या पुढच्या कारकिर्दीसाठी आमच्या एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने मनापासून शुभेच्छा देऊया. गेल्या काही वर्षांपासून बारामती आयकॉन आणि वसुंधरा पुरस्कार आपण देतो आणि पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माणसाची गरज आहे. कारण शासन म्हणून शासनाने किती काम केलं तरी देखील प्रत्येक व्यक्तीला काम करावं लागणार आहे आणि याची जाणीव आपण बारामतीकर म्हणून आपण सगळ्यांना आहे. आदरणीय वहिनींनी याच हेतूने वसुंधरा पुरस्काराची निर्मिती केली आणि यावर्षी वसुंधरा पुरस्काराचा मान ज्यांना मिळतोय हे दाम्पत्य आज खास छत्रपती शिवरायांच्या पवित्र भूमीमधून बारामतीमध्ये उपस्थित आहे.
जुन्नर तालुक्यातील हे दाम्पत्य आज हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेला आहे. त्यांच्याविषयी थोडं. श्रीमान रमेश गणपत खरमाळे व सौभाग्यवती स्वाती रमेश खरमाळे. सन्माननीय प्रमुख पाहुणे, आदरणीय मान्यवर आणि उपस्थित सज्जन हो. कधी कधी एखाद्या माणसाचे आयुष्य एखाद्या प्रेरणादायी कादंबरीसारखं असतं. संघर्षाने सुरू होणारे, कर्तृत्वाने उजळणारे आणि समाजासाठी प्रेरणा बनणारे आज आपण अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्वाचा जीवन गौरव करणार आहोत, अर्थात वसुंधरा पुरस्काराने सन्मान करणार आहोत. हे व्यक्तिमत्व म्हणजे जिद्दीचा जाज्वल्य दीप, देशभक्तीचा अभिमान आणि निसर्ग प्रेमाचा हिरवा श्वास म्हणजेच रमेश गणपत खरमाळे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील खोडद या साऱ्या गावात 13 नोव्हेंबर 1976 रोजी जन्मलेला हा मुलगा. घरची परिस्थिती अत्यंत साधी, कष्टांची सावली कायम सोबत, पण मनात होते मोठे स्वप्न, देशासाठी काहीतरी करायचं. या स्वप्नाला पंख मिळाले जेव्हा त्यांनी भारतीय सैन्यात प्रवेश केला. मराठा लाईट इन्फंट्री मध्ये तब्बल 17 वर्षे त्यांनी सैनिक म्हणून देशाची सेवा केली. सीमेवर उभा राहून मातृभूमीचे रक्षण करणारा हा जवान शिस्त, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेचे उत्तम जिवंत उदाहरण ठरले. परंतु त्यांची सेवा इथेच थांबली नाही. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी स्वतःला एका नव्या लढाईसाठी तयार केले. ही लढाई होती निसर्ग वाचवण्याची, पाणी वाचवण्याची आणि सह्याद्रीला पुन्हा हिरवे करण्याची. सह्याद्रीच्या डोंगर कपारीमध्ये त्यांनी स्वतःच्या श्रमांमधून जलसंधारणाची कामे सुरू केली. डोंगरावर जलशोषक चर तयार केले, पावसाचे लाखो लिटर पाणी जमिनीत पुरवले, शेकडो झाडे जगवली आणि जिथे एकेकाळी ओसाड टेकड्या होत्या तिथे पुन्हा हिरवाईचे स्वप्न साकार झाले. आज त्या डोंगरांवर पुन्हा पक्ष्यांचे किलबिलाट ऐकू येत आहेत. निसर्ग पुन्हा हसताना दिसतो आणि या परिवर्तनामागे उभा आहे एका जिद्दी माणसाचे अटकक्षण. त्यांच्या या कार्याची दखल देश पातळीवर घेण्यात आली. भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. हीच खरं तर त्यांच्या कार्याला मिळालेली सर्वोच्च राष्ट्रीय दाद होती. शिवनेरी भूषण शौर्य पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सैनिक विशेष गौरव पुरस्कार यांसारख्या सन्मानांची त्यांचा अनेकदा गौरव झालेला आहे. पण खरं हा त्यांचा सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे सह्याद्रीवर पुन्हा उमललेली हिरवाई आणि समाजाच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान. सैनिक म्हणून देशाचे रक्षण आणि पर्यावरण प्रेमी म्हणून निसर्गाचे संरक्षण या दोन महान सेवांचा सुंदर संगम म्हणजे रमेश गणपत खरमाळे आणि त्यांना तितकीच तोलामोलाची साथ देणाऱ्या सौ स्वाती रमेश खरमाळे यांचे प्रेरणादायी जीवनकार. अशा या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांना या वर्षीचा वसुंधरा पुरस्कार 2026 प्रदान करताना आम्हा सर्वांना, आपल्या सगळ्यांना विशेष आनंद होतो. मी विनंती करणार आहे आदरणीय रमेशजी खरमाळे यांच्या समवेत सौ स्वाती खरमाळे या दोघांनी, या दाम्पत्याने या वर्षीचा वसुंधरा पुरस्कार आदरणीय वहिनींच्या हस्ते स्वीकारा. टाळ्यांच्या कडकडाटामध्ये, टाळ्यांच्या गजरामध्ये आपण वसुंधरा पुरस्काराचे मानकरी सन्माननीय रमेशजी खरमाळे जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण पुस्तिका, मानपत्र आणि पुष्प देऊन गौरव करतो. अशा दाम्पत्याची, अशा व्यक्तिमत्वाची समाजाला गरज आहे. बारामतीतली हिरवाई, आदरणीय दादाच्या स्वप्नातली हिरवाई आणि आदरणीय वहिनीच्या कर्तृत्वातून निर्माण होणारी ही हिरवाई जुन्नरमध्ये प्रत्यक्षात उतरवण्याचं काम खरमाळे कुटुंबियांनी केलं आणि म्हणून आज त्यांचा आपण गौरव करतो. धन्यवाद. आपले खूप खूप अभिनंदन. आणि संपूर्ण जुन्नर तालुका येणाऱ्या काळामध्ये तुमच्या कार्याची प्रेरणा घेऊन इतर अनेक हात पुढे यावे आणि त्या तालुक्याला आणखी हिरवाई प्राप्त व्हावी अशा शुभेच्छा आम्हा एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या संपूर्ण कुटुंबियांच्या वतीने, आदरणीय वहिनीच्या वतीने देऊया.
बारामती आयकॉन आणि वसुंधरा पुरस्कार वितरित झालेले आहेत. यानंतर आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही मनोगतांकडे जाणार आहोत. बारामती आयकॉन पैकी एक, त्यानंतर वसुंधरा आणि त्यानंतर पुढे जाणार आहोत. मी सुरुवातीला विनंती करणार आहे बारामती आयकॉन पुरस्कार प्राप्त मनोगत व्यक्त करण्यासाठी कुमारी राधिका मिलिंद शाह वाघोलीकर आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करा. सर्वांना नमस्कार. आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य आणि एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या संस्थापक अध्यक्ष श्रीमती सुनेत्रा अजित पवार वहिनी, मंचावरील उपस्थित मान्यवर, माझे मार्गदर्शक, सहकारी आणि माझे प्रिय बारामतीकर बांधवांनो, आज बारामती आयकॉन हा सन्मान वहिनींच्या हस्ते व एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या हस्ते मिळवताना मन अगदी कृतज्ञतेने भरून आलं आणि मला खात्री आहे की सगळ्याच ज्यांना हे अवॉर्ड मिळाले सगळ्यांची हीच भावना असेल. या सन्मानासाठी मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. या क्षणी मला काही तुमच्याबरोबर आठवणी शेअर कराव्याशा वाटतं. आठवणी बऱ्याच आहेत, वेळ कमी आहे आणि मला विश्वास आहे की इथे असलेल्या प्रत्येकाच्या मनात आणि हृदयात बऱ्याच बहिणी, दादा आणि पवार कुटुंबियांच्या आठवणी आहेत. पण या क्षणी मला असं सांगावं वाटतं की आजचा हा क्षण मला आपल्या अजितदादा यांच्या अनेक आठवणींकडे घेऊन जातो. दादा आज आपल्या सोबत प्रत्यक्ष नसले तरी त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि माणुसकीचा ठसा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कायम त्यांनी केलेल्या कार्य आणि दिलेल्या दिशा हीच आजची आपल्या समाजाला प्रेरणा देत आहे. पवार कुटुंबाने बारामतीच्या विकासासाठी एक उत्तम पाया घातला आहे. चांगल्या शाळा, महाविद्यालय, उत्तम पायाभूत सुविधा आणि प्रगती आवश्यक सर्व संधी उपलब्ध करून देताना बारामतीच्या मुलांना जगाशी आत्मविश्वासाने सन्मान करण्याची ताकद दिली आहे. उज्ज्वल भविष्यासाठी लागणारे सर्व मार्ग त्यांनी खुले करून दिले आहेत. याच संदर्भात मला एक वैयक्तिक आठवण सांगावीशी वाटते. बारामतीतच नव्हे तर जेव्हा आम्ही मुली पुण्यात शिकायला गेलो तेव्हा SMET कॉलेजमध्ये आई वडिलांना सगळ्यात सेफ म्हणजे कॅम्पसचं हॉस्टेल होतं. पण त्या हॉस्टेलमध्ये असताना बऱ्याच अडचणी आल्या, कारण तिथे पाणी पुरवठा नव्हता. जर त्या अडचणी आल्या असत्या तर हॉस्टेल सोडावं लागलं असतं आणि मग माझं हे शिक्षण पूर्ण झालं नसतं आणि कदाचित हा आयकॉन अवॉर्ड सुद्धा मिळाला नसता. अशा वेळेस माझे आई बाबा वहिनींकडे गेले, वहिनींना समस्या सांगितली. वहिनी म्हणाल्या फक्त दादाच तुम्हाला मदत करू शकतात, आपण दादांकडे जाऊ. दादांकडे गेल्यावर दादांचं एक वाक्य मला आठवलं, इतक्या मुली शिक्षणासाठी पुढे येत असताना पाण्यासारखी मूलभूत गोष्ट अडथळा ठरू नये म्हणून दादांनी लवकरात लवकर ही समस्या सॉल्व्ह करावी असा आदेश दिले. लवकरात लवकर म्हणजे माझ्यासाठी धक्काच होता. 2 तासात महानगरपालिकेचे सगळे आमच्या कॅम्पसमध्ये होते आणि आजपर्यंत, आता मला कॅम्पस सोडून 15 वर्ष झाली, पण आजही त्या कॅम्पसमध्ये मी अभिमानाने फिरते की आमच्या दादा वहिनींनी या कॅम्पसला पाणी दिलं आणि असंख्य मुली तिथे अगदी कमी सगळ्यांना काही खूप महाग शाळा, हॉस्टेल परवडत नाही, अगदी मुलींच्या माफक फी मध्ये खूप मुली माझ्यासारखंच शिक्षण घेत आहेत. वहिनींनी माझ्या प्रवासामध्ये खूप मोठा वहिनींचा पाठिंबा आहे. जेव्हा मी पहिली न्यूट्रिबॉलिझम मी खूप ठिकाणी जगात गेले, पण माझी इच्छा होती की जे भारताबाहेर प्रवास करू शकत नाही त्यांच्यासाठी आपण एक मोठी कॉन्फरन्स भरवावी, ज्याच्यामध्ये हे सगळे ऍडव्हान्सेस शिकवावेत, म्हणजे अनेक व्यक्ती ओबेसिटी, डायबिटीस सारख्या आजारांशी झुंज देताना लोकांना मदत करू शकतील वैद्यकीय लोक. अशा वेळेस कोविड महामारी आली आणि माझ्या कॉन्फरन्स साठी मला खूप त्रास झाला. अशा असताना बहिणी स्वतः भक्कमपणे माझ्या पाठीशी होत्या. पहिली न्यूट्रिबॉलिझमचं उद्घाटन बहिणींनी केलं. तिथे 2 तास बहिणी त्यांच्या ब्युटी सेटिंग करून माझ्यासाठी थांबल्या आणि बहिणींचा ही प्रेरणा माझ्यासाठी कायम आहे. खरंच या दूरदृष्टी असलेलं नेतृत्व आणि पवार कुटुंबियांसारखे कुटुंबाचे मार्गदर्शनाखाली आपण वाढलो आहोत, हे आपले भाग्यच आहे. समाजासाठी निस्वार्थपणे काम करणे, कोणतीही अपेक्षा न
करत राहिलो तर हीच आपल्या दादांना खरी आदरांजली असेल. माझ्या जीवनातील अत्यंत महत्वाचे माझे गुरु, ज्यांना मी गॉडफादर म्हणते, डॉक्टर शशांक शहा, ज्यांनी मला घडवलं, ह्या क्षेत्राची आवड, गोडी, चिकाटी आणि शिक्षण दिलं, त्यांचे मी आभार मानते. माझे आई वडील आणि संपूर्ण वाघोलीकर परिवाराचे मी मनापासून आभार मानते आणि एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाचे पुन्हा आभार मानते. धन्यवाद. राधिका बोलेपर्यंत आपल्याला माहित नव्हतं की ती काय बोलणार आहे, पण बारामतीतला कुठलाही व्यक्ती बोलायला उभा राहिला की त्याची समस्या जी काय असेल आणि त्या समस्येचं उत्तर आदरणीय दादा आणि वहिनींपाशी होता. मला सांगायचं हेच आहे यातून की असं एकही बारामतीकर नाही की ज्यांच्या दादा आणि वहिनींसमोरच्या आठवणी प्रत्येक वेळी शेअर केल्याशिवाय राहत नाही. राधिका धन्यवाद. यानंतर आपण जातोय वसुंधरा पुरस्कार विजेते सन्माननीय रमेश खरवाळे यांच्या मनोगताकडे. तत्पूर्वी माझी सूचना सगळ्यांनी महत्वाची आहे की त्यांचं भाषण झाल्यानंतर आदरणीय वहिनी मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर सगळ्या पुरस्कारातील समेत आदरणीय वहिनीचा एक ग्रुप फोटो होईल. आदरणीय वहिनी पहिल्यांदा बाहेर जातील आणि मग आपण सगळेजण बाहेर पडणार आहोत. सगळ्यांसाठी महत्वाची सूचना. सन्माननीय व्यासपीठ, मी सर्वप्रथम अजितदादांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या सर्वांच्या लाडक्या सुमित्रांनी, सर्व उपस्थित संस्थेचे पदाधिकारी, उपस्थित सर्व बारामतीकर, आम्हाला या ठिकाणी पहिल्यांदाच मी धन्यवाद व्यक्त करतो की या ठिकाणी आम्हाला बोलवत आणि वसुंधरा हा पुरस्कार या ठिकाणी आम्हाला या दाम्पत्यांना दिला. खरं तर वहिनी ज्यावेळेस बारामतीमध्ये ज्यावेळेस पाय ठेवला तर मला एक चिमणीची गोष्ट आठवली आणि ती चिमणीची गोष्ट दादांना आणि वहिनीला तंतोतंत मॅच होत. एक डोंगराला आग लागलेली असते आणि त्या डोंगरामध्ये असंख्य पशु पक्षी राहत असतात. एका झाडावर एका चिमणीने घरटं घातलेलं असते. हा डोंगर कुठेतरी पेटून दिलेला असतो, तो धायमुखून पेटत असतो तो डोंगर, आणि तो डोंगर पेटत असताना त्या चिमणी तिथे उठते, कारण तिचं घरटं तिच्यामध्ये जाणार असते. तिची बाळं तिच्यामध्ये असतात. ती उडत उडत एका तलावावर जाते, चोचीत पाणी घेते आणि ती पाणी जाऊन पाणी घेते आणि ती जाऊन त्या डोंगरावर जी आग लागली असते ती आगीवर टाकण्याचा प्रयत्न करते. तिचा हा कंटिन्यू उपक्रम चालू असतो की माझं बाळ याच्यामध्ये मारणार आहे, अनेकांची बाळं याच्यामध्ये मारणार आहे, परंतु मला हे जंगल वाचवायचंय, मला अनेकांचा श्वास वाचवायचा. आणि ती चिमणी कंटिन्यू काम करत असते. ती काम करत असताना तिचे सगळे सोयरे तिला अडवतात आणि तिला सांगतात का हा उपद्रव एवढा कशासाठी करतेस, तुझ्या एका थेंबाने हे जंगल विस्तार सांगणार नाही. परंतु ही चिमणी त्याच्याकडे लक्ष देत नाही, तिच्या नातेवाईकांकडे लक्ष देत नाही. ती येते पुन्हा, कारण तिला माहिती असतं की माझी बाळं याच्यामध्ये जळत असतात. ती पुन्हा जाते, पुन्हा त्या तलावात चोचीत पाणी घेते, पुन्हा टाकते, पुन्हा जाते, पुन्हा येते, पुन्हा टाकते. परंतु मला खरं सांगा वाटते, खरंच एका थेंबाने जंगल विस्तार जाईल. तिचा हा उपक्रम नित्य चालू असतो आणि शेवटीला हे जंगल संपूर्ण जळून खातो. एका दगडावर जाऊन जोरात रडत बसते, कारण तिची बाळं तिच्यामध्ये नेलेली असतात. असंख्य सगळेश्वरांची घरं तिच्यामध्ये बसत असतात आणि पुन्हा तिचे सगळे सोयरे तिला बोलायला येतात, टोचायला येतात. तुला मी पहिल्यापासून सांगत होतो की तुझ्या एका थेंबाने हे जंगल विस्तार जाणार नाही, आता का बोलत बसलीस. रडता रडता ती चिमणी एवढं सुंदर उत्तर देते त्या आलेल्या त्यांच्या सगळे सोयऱ्यांना. म्हणती ज्यावेळेस हा जळालेल्या जंगलाचा इतिहास दिला जाईल, त्या इतिहासाला 2 पानं असतील. एकाचं पानावर तुमच्यासारख्या माझ्या पानारांचं नाव असेल आणि दुसऱ्या पानावर जे नाव असेल ते जंगल वाचवणाऱ्या शहरामध्ये माझं नाव असेल. ज्यावेळेस हा बारामतीमध्ये येत होतो की हिरवाई पाहून, हा बारामती नटलेला पाहून एवढं समाधान वाटलं की दादा जर वाटलंच नसले ताई, भविष्यामध्ये दादा या माध्यमातून सर्वांच्या प्रति जिवंत राहणार आहेत. आणि हीच खरी बारामतीकरांना मला वाटतं दादांनी केलेल्या कामाची फार मोठी भावपूर्ण श्रद्धांजली असणार. ताई मला हे सांगायचं की मी आता तुमचं ते पॉम्पलेट पाहत होतो, पुस्तक जे पाहत होतो, अनेक उपक्रमाच्या यांच्या माध्यमातून अनेकांना थांबण्याचं काम आपण राबवलेले. 30 कोटी लिटर पाणी वाचवण्याचं काम केलेले. अनेक ठिकाणी सायकलच्या माध्यमातून आपलं आरोग्य म्हणून रॅलीज काढले. चिमणी वाचवण्यासाठी फार मोठा उपक्रम त्याच्यामध्ये राबवले. असे असंख्य काम आपण जे केल्या त्याच कामाच्या माध्यमातून मला वाटतं वर्षानुवर्ष आपलं जे फॉर्म आहे हे जिवंत राहणार आहे. मला एक सांगावंसं वाटतंय, आमच्या जुन्नर तालुक्याचा एक 3 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ
3 महिन्यापूर्वी एक गाय आजारी पडली आणि गाय आजारी पडल्यानंतर डॉक्टरांनी 3 दिवस तिच्यावर ट्रीटमेंट केली. 4थ्या दिवशी गाय गोठ्यामध्ये गेलेली सापडली. गाय का गेली म्हणून गायीचं पोट काढलं. त्या गायीच्या पोटामध्ये 30 किलो प्लास्टिक होतं. रात्रीचं उरलेलं जेवण सकाळी मुलाच्या हातामध्ये पिशवी टाकून द्यावा, त्याची थैली बांधावी, जाता दवाळा रस्त्याच्या कडेला जाऊन टाका. त्या जनावरांनी तसंच ते खावण त्या गायीच्या पोटामध्ये असं प्लास्टिक 30 किलो साचलं. माझी विनंती असेल की प्लास्टिक कुठेही इतरत्र फेकू नका. प्लास्टिक फेकता येते याचा अर्थ आपल्या कुठेतरी पशु पक्ष्यांची हानी फार मोठी होते, कारण श्वास द्यायचं काम हे पशु पक्षीच करत असतात. मी गेली 90 दिवसामध्ये जुन्नर तालुक्यात 579 शाळेत मार्गदर्शन केलं. एकच प्रयास होता की बिबट्यापासून कुठे आमच्या जनतेचं, आमच्या मुलांचं संरक्षण व्हावं आणि दुसरं कुठेतरी पर्यावरण वाचवण्या, पर्यावरणाच्या माध्यमातून अनेकांना श्वास मिळावा. पुस्तकामध्ये तोच उल्लेख केलेला आहे की येणाऱ्या कालखंडामध्ये येणारी जागतिक तापमान वाढेल, सगळ्यांचं आयुष्य बरबाद करणार आहे. आणि हे जर वाचवायचं असेल तर झाडं वाचवणं फार गरजेचं आहे. कदाचित आपल्याला चीनची गोष्ट माहित असेल. चीनने चिमण्या 1957-58 साली नष्ट केल्या आणि त्याचा दुष्परिणाम एवढा झाला की चायनाची 3 करोड जनता मारली गेली. त्याचं कारण होतं की त्यांनी ज्यावेळेस शेती केली आणि शेती अक्षरशः टोळ झाडीने उद्ध्वस्त केली आणि भविष्यामध्ये ती शेती झालेली उपसणारीने 3 कोटी माणसं चायनाची मिली. म्हणून पशु पक्षी फार आपल्या जीवनामध्ये महत्वाचे. जेवढे पशु पक्षी वाटतील त्यांनी तिच्यावर पुन्हा प्रयत्न केला की हे झालं का. ज्यावेळेस एक चिमणी सापडली, तिचं पोट काढलं, तिचा अन्नाचा पोटा तिच्यामध्ये पाहिला, त्याच्यामध्ये 75% हा भाग 75% भाग हा किड्यांनी व्यापलेला होता आणि 25% भाग हा फक्त त्या अन्नधान्याने व्यापलेला होता. त्याच्या हे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी रशियाकडून 2.5 लाख चिमण्या आयात केल्या आणि पुढं त्यांनी त्यांचा जो शेती हा व्यवसाय पूर्वत झाला. अशा अनेक गोष्टी पर्यावरणाकडे पाहताना आपण डोळसपणाने पाहत नाही. मला वाटतं फॉरेन माध्यमातून इन्व्हायरमेंटल फॉरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून ही कामं होत आहेत. मला खरंच निश्चित अभिमान वाटतोय आणि अशा संस्थेकडून आमच्या दौऱ्यात जातो त्यांना या ठिकाणी पुरस्कार भेटतोय ही खरीच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट. आर्मीमध्ये 17 वर्ष सर्व्हिस केली, त्याच्यामध्ये मला बारामतीचे आमचे तावरे साहेब या ठिकाणी गुरु लाभले. माझे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. माझी ज्यावेळेस मी पुढे बाहेर असतो आणि ती ज्या जगवलेली झाडे त्या झाडांना पाणी घालण्यासाठी या ठिकाणी साजन उपस्थित आहे. मला वाटतं आपली ही जी कामं आहेत ताई, निश्चितच मला वाटतं पर्यावरणासाठी आपण बारामतीलाच नाही महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेला श्वास द्यायचं काम केलंय आणि आपल्या संस्थेच्या माध्यमातून हा श्वास निश्चितच प्रत्येकाला मिळत राहावा अशी या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो. मला या ठिकाणी बोलवलं तर आपण सर्वांनी मान सन्मान दिला त्याबद्दल मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. दादांना पुन्हा या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. जय जगन्नाथ. धन्यवाद. IDBI बँकेचे सन्माननीय अधिकारी आशुतोष कुमार सर, वर्धापन दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. माननीय मुख्यमंत्री श्री सुमित्राताई पवार मैडम, मंच पर उपस्थित गणमान्य व्यक्ति और इस सभागार में उपस्थित श्रोतागण, आप सभी को मेरा व्यक्तिगत प्रणाम। मैं IDBI बैंक से आशुतोष कुमार हूँ और आज इस मौके पर उपस्थित हुआ हूँ। मुझे खुशी है कि IDBI बैंक CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी के अंतर्गत होप और सीड, होप इज हेल्थ आउटरीच प्रोग्राम फॉर एवरीवन, इसके अंतर्गत आज ज्येष्ठ नागरिक निवास जो बारामती का ये है, जिसमें एक इमल्सिफायर फेको मशीन कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी के अंतर्गत हमने आज उप मुख्यमंत्री सुमित्राताई पवार मैडम के हाथों आज दिया है हमने। और इसके साथ ही अजीत दादा पवार सर्वोपचार रुग्णालय जो है उसमें भी हमने एक होप प्रोग्राम के अंतर्गत एक एक्सरे मशीन दिया है। और हमें आशा है कि इस तरह के प्रोग्राम से काफी लोगों को मदद पहुंचेगी, काफी लोगों को फायदा होगा। और इस मंच पे उप मुख्यमंत्री जी हैं और मैं आपको विश्वास दिलाना चाहता हूं कि आगे के वर्षों में भी IDBI बैंक जो हमसे वो कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी के अंतर्गत हम लोग करते रहेंगे, ताकि आम लोगों को इसका लाभ मिले, आम लोगों को इसका सुविधा मिले। और इसी के तहत आप सब लोग आए, इस प्रोग्राम में शिरकत की। IDBI बैंक की तरफ से आप सब लोगों का बहुत बहुत धन्यवाद।
मैं ज़्यादा समय नहीं लूँगा। फिर से एक बार बहुत बहुत धन्यवाद मुख्यमंत्री जी का, इन्होंने अपना समय दिया और हमें उसमें शिरकत करने का मौका दिया। धन्यवाद। धन्यवाद सर। यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्रीमती सुनेत्राबाई पवार यांना मी विनंती करेन की आपण आम्हाला मार्गदर्शन करा। आज या एन्व्हायरमेंटल फोरम या माझ्या एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया या माझ्या एनजीओच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले बारामतीचे नगराध्यक्ष आणि फोरमचे सदस्य श्री सचिनजी सातव, श्री किरणजी तावरे, नवनिर्वाचित सभापती झालेले आपले, तसेच आमचे कुटुंबीय श्री रणजितांना पवार, आयडिया बँकेचे चीफ जनरल मॅनेजर श्री आशिष कुमार, निलेश जाधव, गणेश बिराजदार आपले, तसेच डीवायएसपी सुदर्शन राठोड, प्राधिकारी वैभव नावडकर, तसेच आपल्या महाविद्यालयाचे वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर मस्के, माळेगावच्या व्हाईस चेअरमन सौ संगीता कोकरे, बारामती ज्येष्ठ नागरिक संघाचे श्री किशोर मेहता, दूध संघाचे चेअरमन संजय कोकरे, आमच्या विद्यापीठांच्या निलिमाताई गुजर, डॉक्टर राजीव शहा, तसेच बँकेचे चेअरमन बारामती बँकेचे चेअरमन शिरीष कुलकर्णी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष किरण इंगळे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन रवींद्र माने, सोमेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन श्री पुरुषोत्तम जगताप, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर, श्री पालवे, ग्रीनलँडचे सर्वच सदस्य आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले बारामतीचे सर्वच सन्माननीय पदाधिकारी, अधिकारी, माझ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला भगिनी, आमचे डॉक्टर मामा भुईटे, तसेच सर्वच सन्माननीय सदस्य, फोरमच्या वर्धापन दिनानिमित्त आपण सगळेच आज इथे जमलेले आहोत। सर्वप्रथम मी आज ज्यांना ज्यांना वसुंधरा पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे ते रमेश खरमाळे व त्यांच्या पत्नी स्वाती खरमाळे, तसेच या ठिकाणी आज आपण ज्यांना बारामती आयकॉन पुरस्काराने सन्मानित केलेला आहे त्या डॉक्टर परीक्षित गोचे कुटुंबीय, तसेच राधिका शहा, वरदा कुलकर्णी, अभिजित चौधर व त्यांचे सर्वांचेच कुटुंबीय, पुरुषोत्तम पवार त्यांचे कुटुंबीय यांचे मी मनापासून स्वागत करते। खरं तर फोरम विषयी बारामतीकरांना सांगायची मला वाटतं काही आवश्यकता नाही, कारण सगळेजण गेल्या 16 वर्षापासून फोरम काय काम करत आलेला आहे ते सगळ्यांच्या समोर आहे। खरं तर आजचा हा आपला कार्यक्रम अतिशय छोट्या प्रमाणात होतोय, कारण दरवर्षी आपला कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणात आणि तालुक्यातल्या सर्वच लोकांना बोलून सगळ्यांना सहभागी करून आपण करत असायचो। आजपर्यंतचा फोरमचा झालेला वर्धापन दिन आणि आजचा हा वर्धापन दिन यामध्ये खूप मोठा अंतर आहे। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आदरणीय दादांच्या रूपानं एका
अत्यंत खंबीर आधार आपल्या बारामतीकरच नाही तर आम्हा फोरम सदस्यांना सुद्धा कायमचा होता. या शहराच्या विकासामध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की आपण सगळ्यांनीच दादांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यानं खारीचा वाटा उचलण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आमच्या अनेक कार्यक्रमांना दादांच्या मागे लागून लागून सगळ्यांना वाटायचं की सगळ्या कार्यक्रमाला दादा जायचे, पण आमच्याही कार्यक्रमाला आवर्जून यावं म्हणून सगळी मुलं हट्ट करायची आणि एखादा तरी वर्षातला कार्यक्रम दादांनी करावा असा आमचा मानस असायचा आणि मग ते आवर्जून एखाद्या तरी कार्यक्रमाला यायचे. आणि दादांनी जी पाठीवर शाबासीची थाप जेव्हा मिळायची तेव्हा त्या थापेबरोबरच अनेक सूचना मिळायच्या आणि त्या सूचना सुद्धा अगदी रागावून सांगितल्या तरी सगळ्या मेंबर्सना आमच्या वाटायचं की ही खरी आम्हाला शाबासकी थाप आहे. कारण आपल्या बारामतीकरांना सवय आहे की दादांनी रागवलं म्हणजे एक चांगली गोष्ट घडली आपल्यासाठी आणि ह्या गोष्टीसाठी प्रत्येक फोरम मेंबर वाट पाहायचा. आणि हे काम करत करत असताना त्यांचा उत्साह अजून द्विगुणित व्हायचा. कारण हे काम आपण दादांना दाखवणार आहोत, हे काम आतापेक्षा अजून सरळ झालं पाहिजे यासाठी आम्ही सगळेजण मनापासून प्रयत्न करायचो. आणि दादांची थाप कौतुकाची पडायलाच पाहिजे यासाठी प्रत्येकाने कष्ट घेतलेले आहेत आणि दादा आवर्जून कौतुक करायचे. एखाद्या रस्त्यावर जाताना एखादी झाडाची फांदी खराब झाली किंवा झाडं जळून गेली तरी अधिकाऱ्याने सांगायचे तुम्ही काय करता, तुमचं लक्ष कसं नाही. आणि आमची दखल दादा घेत आहेत हाच आम्हाला खूप सन्मान वाटायचा. कारण त्यांना माहिती होतं की या गोष्टीमध्ये आमचा सहभाग आहे आणि या गोष्टी खारीचा वाटा म्हणून का असेल ना करत आलेला आहे. त्यामुळे आमच्या या इतक्या वर्षाच्या फोरमच्या जडणघडणीमध्ये आदरणीय दादांचा वाटा खूप मोठा आहे. आपल्या बारामतीकरांच्या प्रत्येकाच्या आयुष्यातच त्यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट बोलताना त्यांची आठवण आल्याशिवाय होतच नाही. त्यांचं आपुलकीचं नातं आज फोरमच्या वर्धापना दिनानिमित्त काढत असताना त्यांना मनापासून आदरांजली वाहते, वंदन करते. आजच्या दिवशी त्यांची कमतरता सगळ्यांनाच प्रकर्षाने जाणवते. एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया हे नाव तसं बघायला गेलं तर बारामतीच्या घराघरामध्ये पोहोचलेलं आहे. शिक्षण, विज्ञान, जलसंधारण, संवर्धन, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक, सांस्कृतिक अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये या सेवाभावी संस्थेनं गेली 16 वर्ष सक्रिय काम केलेलं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आपल्या सगळ्यांचाही सहभाग यामध्ये राहिलेला आहे. सुमारे 16 वर्षापूर्वीच म्हणजेच आजच्याच दिवशी माझ्या काही सहकार्यांसोबत या संस्थेचं छोटस रोपट मी लावलं. या काळात संस्थेने विविध क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवलेला आहे हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि मला खरोखरच अभिमान आहे की बारामतीच्या वाटचालीमध्ये, विकासाच्या वाटचालीमध्ये आमचाही थोडासा खारीचा वाटा आहे. याबरोबरच आपल्याला माहिती आहे की बारामती हे कमी पावसाचं क्षेत्र असल्यामुळे जेव्हा फोरमची सुरुवात झाली तेव्हा मी पहिलं काम जलसंधारणाचं घेतलं.
जलसंधारणाची चळवळ बारामती तालुक्यात पाहायला पाहिजे म्हणून मी ते रुजवण्याचं काम खऱ्या अर्थानं सुरुवात केली आणि प्रकल्प मेघदूतच्या माध्यमातून आम्ही हे काम सुरू केलं. त्यानंतर मग ओढा खोलीकरण, सरळीकरण ची कामे आपल्याला माहिती आहे की राज्यभर विविध संस्थांनी याच्यामध्ये भाग घेतला आणि जलयुक्त शिवार ही योजना त्याच्यानंतर अस्तित्वात आली. मला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की या प्रारूपचं एक मोठ्या एका योजनेमध्ये रूपांतर झालं, जेणेकरून ती संबंध महाराष्ट्रभर या जलसंधारणाच्या कामावर काम करण्यासाठी प्रवृत्त प्रत्येक गटाला, शेतकऱ्याला, गावाला करण्यात आलं. बारामती तालुक्यातील त्यामुळे 28हून अधिक गावांमध्ये आम्ही पुरवणी या सगळ्या जलसंधारणावर काम केलं आणि जवळपास 50 कोटी लिटर अतिरिक्त पाण्याचा साठा दरवर्षी या पाणसाठ्यामध्ये साठतो आणि अनेक गावांना त्यामुळे टंचाईची समस्या त्यांच्या कमी झाल्या आणि विहिरींना पाणी वाढलं, गावांना त्याचा थेट उपयोग झाला आणि या गोष्टीमुळे नक्कीच जो ग्रामीण भाग पाण्याचा उन्हाळा आला की टँकर चालायचे, त्यामुळे त्यांची विवंचना संपली आणि प्रत्येक जण आत्मनिर्भर झालं आणि यासारखं समाधान आम्हाला खरोखरच दुसरीकडे मिळालं नाही, कारण पाण्याची टंचाई ही सगळ्यात मोठी टंचाई असते. त्याच्यानंतर आम्ही आपल्याला माहिती आहे की मोतीबिंदूचं प्रमाण खूप प्रमाणात आहे. जेव्हा आम्ही सर्वे केला तेव्हा दर 10 लोकांच्या नंतर एका माणसाला डोळ्याच्या काहीतरी पडद्याचं मोतीबिंदूचा प्रॉब्लेम असायचा आणि मग मी डॉक्टर लहाने यांच्या साह्यानं जवळजवळ 6,000 लोकांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या आणि सांगायला एक अभिमान वाटतो की यामध्ये एकही शस्त्रक्रिया फेल गेली नाही, सगळ्यांना नवदृष्टी मिळाली आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये नवप्रकाश देण्याचं काम जेव्हा आपण करतो तेव्हा नक्कीच समाधान मिळतं. त्याचबरोबर आम्ही महिलांच्या कर्करोगाच्या प्रती जागरूकता निर्माण व्हावी, वेळेस निदान झालं तर त्या महिलांचे प्राण वाचू शकतात या उद्देशानं कर्करोगाबाबत अनेक व्याख्यानं व तपासणी शिबिरांचं आयोजन केलं आणि त्यानंतर अनेक महिलांना याचा नक्कीच फायदा झाला. लवकर रोग निदान झाल्यामुळं अनेक महिलांचा जीव वाचू शकला, याचं नक्कीच आम्हाला समाधान आहे. आपल्याला माहिती आहे की खारपणे दाम्पत्यासारखे अनेक लोक पर्यावरणावर काम करत असतात, पण त्या संबंधी आपण जर प्रशिक्षण दिलं, लेक्चर्स दिले तर नक्कीच समाजामध्ये पर्यावरण जागृती होण्यामध्ये मदत होईल. या दृष्टीने आम्ही प्रतिबिंब व्याख्यानमालेच्या अंतर्गत नामवंतांना, वेगवेगळ्या नामवंतांना बारामतीमध्ये बोलवून त्यांच्याशी सुसंवाद साधून त्यांना लोकांना व्याख्यान देण्यासाठी आम्ही बोलवत होतो, जेणेकरून इथल्या जनतेला प्रत्येक विषयाचं सखोल ज्ञान झालं पाहिजे आणि त्यांनी त्यातून प्रेरणा घेतली तर नक्कीच कल्याण होण्यासारखं असतं. म्हणून आम्ही ही व्याख्यानमाला चालू ठेवली आणि अनेक दिग्गज या बारामतीत येऊन त्यांनी आपल्या व्यासपीठावरून अत्यंत चांगले विचार मांडले. दर महिन्याला एका मान्यवराला आम्ही बारामतीत बोलवतो आणि वेगवेगळे विषय असतात, त्या विषयांवरती ते आपले विचार लोकांसमोर मांडतात. त्यामुळे नक्कीच जनजागृती होण्यामध्ये मदत होते. विज्ञान जत्रा व विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी वाढावी व त्याची जिज्ञासू जागृत व्हावी यासाठी आम्ही जिल्हास्तरीय व राष्ट्रस्तरीय प्रदर्शनाचं आयोजन केलं गेलं. ग्रामीण विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढवण्याचं काम या निमित्तानं अतिशय मोठ्या प्रमाणात झालं. वृक्षारोपण, वन्यजीवनासाठी वनक्षेत्रात पाणवठे तयार करून त्यात पाणी सोडणे ही कामं ही दरवर्षी
फोरमच्या माध्यमातून केली जातात. कालच आपण इथल्या वनक्षेत्रामध्ये 2 नवीन पाणवठे तयार केले, जेणेकरून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये प्राणी मात्रांना पाणी होण्याची व्यवस्था होते आणि आम्ही दरवर्षी करत असतो. काही सेवाभावी संस्था सुद्धा स्वतःच्या खर्चानं आमच्या मार्फत हे पाणवठे तयार करतात आणि ज्यांना कुणाला अशा सेवाभावी संस्था किंवा वैयक्तिकरित्या सुद्धा कुणाला करायचं असेल तर नक्कीच आम्ही पुढाकार घेऊ, जेणेकरून तुमचीही सेवा त्यांना मिळेल. पर्यावरण संतुलन राखण्याच्या दृष्टीने आम्ही सततच प्रबोधनात्मक अनेक उपक्रम राबवत असतो. मिशन मिलियन अंतर्गत जवळजवळ कॅपजेमिनी कंपनीच्या मदतीनं असाच आज जसा सीएसआर दिलाय त्याच धर्तीवरती आम्ही एकाच हंगामामध्ये 1 लाख झाडांचं वृक्षारोपण केलं आणि हा एक विक्रम प्रकार. आम्ही फोरमचं काम करताना फक्त पर्यावरणच नाही, जीवनातल्या प्रत्येक घटकांसाठी ज्या उपयोगाच्या आहेत यासाठी आम्ही काम करत असतो. त्यामध्ये मातीतल्या खेळाची जत्रा हा सुद्धा एक वेगळाच उपक्रम आहे. अलीकडच्या धाकधकीच्या जीवनात मोबाईलच्या जमान्यामध्ये आणि सिमेंटच्या जंगलामध्ये ग्राउंड्स कमी झालेली आहेत. पारंपरिक खेळ अनेक लोकांना, अनेक मुलांना आता माहिती नाही, ते मागे पडत चालले कारण ग्राउंड्सच कमी आहेत. त्यामुळे मातीशी जोडल्या गेलेल्या खेळांची जे पूर्वपार चालत आलेले आपले खेळ आहेत ते पुढच्या पिढीला माहिती व्हावे, त्याची त्यांना रंगत समजावी आणि मोठ्या लोकांनाही ती आपल्या पाल्याला शिकता यावी, त्यासाठी मातीतल्या खेळांसारख्या आगळ्या वेगळ्या जत्रेचं आयोजन आम्ही करत असतो आणि त्याला प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतो. अनेक पालक सुद्धा आपल्या मुलांना गोट्या, विटी दांडू, सुरपारंब्या अशा वेगवेगळ्या लगोरी अशा वेगवेगळ्या मातीशी जोडलेल्या खेळात शिकवताना ती मोठी लोकही अगदी लहान होऊन जातात आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या की पारंपरिक पद्धतीने आपल्याकडे आहेत पण त्या आता सुटत चाललेल्या आहेत, या सुद्धा आम्ही पुढच्या पिढीसाठी शिकल्या पाहिजेत म्हणून आम्ही अशा प्रकारचे उपक्रम राबवतो. हॅपी स्ट्रीट सारख्या उपक्रमातून काळाच्या ओघात लोप पावत चाललेल्या देशी खेळांची ओळख नवीन पिढीला निर्माण करून देण्याचं काम फोरम गेली अनेक वर्ष सातत्यानं करत आहे. मोबाईलमधून बाहेर पडून मैदानावर जाताना मुलं पालकांनी सुद्धा वेळ व्यतीत करावा ही यामार्फतची आमची संकल्पना आहे आणि हॅपी स्ट्रीटच्या माध्यमातून खेळ, कला आणि संगीत याचा एकत्रित संगम बारामतीकरांनी अनेक वेळा अनुभवलेला आहे, एन्जॉय केलेला आहे. वय विसरून अनेकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे. आपल्याला माहिती आहे की पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा, विधेयक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी चर्चासत्र याद्वारे प्रबोधनाचा प्रयत्न केला. विद्यार्थी केंद्रबिंदू म्हणून फोरमने कायमच काम केलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कुटुंब समाजापर्यंत संदेश देण्याचा प्रयत्न आमचा होता. या वर्धापन दिनानिमित्त बारामतीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना दरवर्षी आम्ही बारामती आयकॉन व राज्यस्तरावर पर्यावरण संवादात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरास वसुंधरा पुरस्काराने सन्मानित करत असतो आणि आज आपण पाहिलेलं आहे की आपण 5 दरवर्षी आम्ही बारामती आयकॉन ज्यांनी की अतिशय बारामतीच्या सन्मानामध्ये भर टाकण्याचं काम केलेलं आहे अशा आम्ही देत असतो आणि राज्यस्तरावर सुद्धा पर्यावरणामध्ये ज्यांनी काम केले त्याला वसुंधरा पुरस्कार आम्ही देत असतो आणि आज आपण कारमारीला आपण त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे. ही अत्यंत अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. त्यांचं मी मनापासून या कार्यासाठी अभिनंदन करते आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीमध्ये खूप खूप शुभेच्छा देते. बारामतीकरांचा स्नेह हा नेहमीच फोरमच्या वाटचालीत सर्वाधिक महत्वाचा ठरलेला आहे. या वाटचालीत काही सहकाऱ्यांनाही या जगाचा निरोप घ्यावा लागला, जे की आमचे मेंबर्स होते, त्यांच्याही स्मरण या निमित्तानं मी करत आहे. उमेश पोतेकर, रमणीक मोतासाहेब, संगीता धवानताई,
आमचे एकनाथराव काटे, आमच्या काटेवाडीचे, यांचा खास उल्लेख मला आज करावा असं वाटतो. संस्थेच्या वाटचालीमध्ये त्यांचाही मोलाचा वाटा होता. त्यामुळे आवर्जून त्यांनी जे योगदान दिले ते अमूल्य आहे. या कालावधीमध्ये अनेक सुखदुःखांचे प्रसंग घडले, अनेकदा अडचणींना काही वेळेस टीकेलाही सामोरं जावं लागलं, पण संस्थेचे सर्व सदस्य या सुखदुःखाच्या काळात कायमच माझ्यासोबत राहिले. त्यामुळे ही संस्था आज तितक्या ताकदीनं सातत्य टिकवून काम करताना आपण पाहतोय. बारामती परिसरातील पर्यावरणाचे संवर्धन व्हावे व बारामती अधिक हरित व सुंदर दिसावी, या परिसरातील जलसंधारणाची कामे व्हावी व टंचाई दूर व्हावी या उद्देशाने गेल्या 16 वर्षापासून आम्ही अथक प्रयत्न करत आहोत आणि करत राहू. फोरमच्या वतीने केल्या गेलेल्या अनेक जलसंधारणाच्या कामामुळे बारामती तालुक्यातील बऱ्याच गावाची पाण्याची टंचाई दूर झाली आहे. हे सांगताना मला मनापासून अभिमान वाटतो. आदरणीय दादांनी बारामतीच्या सर्वांगीण विकासाचे जे स्वप्न पाहिले होते त्यामध्ये सातत्याने फोरमच्या प्रत्येक सदस्यांनी आपल्या परीने योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या 16 वर्षाच्या प्रवासाकडे मागे वळून पाहताना मन खरंच माझं जड होतंय. या पुढील काळात देखील फोरमच्या वतीनं या शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तसेच पर्यावरण रक्षणासाठी आम्ही सगळेजण कायम कटिबद्ध असू अशी ग्वाही या निमित्ताने आपल्या सर्वांना देऊ इच्छिते. आमच्या या वाटचालीमध्ये सातत्याने बारामतीकर सोबत होते आणि या पुढील काळातही ते नक्कीच सोबत राहतील अशी खात्री बाळगते. आपल्या सर्वांची जबाबदारी आता अधिक वाढली असून आपण प्रत्येकाने या चळवळीमध्ये योगदान द्यावं असं आवाहन देखील मी या निमित्तानं करते. आज दादा जरी नसले तरी त्यांच्या स्वप्नातील स्वच्छ सुंदर व हरित बारामती साकारण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांचीच आहे. फक्त सगळ्यांनी व्हिडिओ टाकून दादांची बारामती म्हणून आता चालणार नाही. आता ही जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आलेली आहे. दादांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्यासाठी खरंच जे केलंय ते तुमच्या समोर आहे. मी काय बोलून दाखवणार नाही, कारण बारामतीकरांना मी दादाविषयी काय सांगणार. पण सगळ्यांनीच आता हे लक्षात घेतलं पाहिजे की बारामती आणि दादा हे समीकरण हे फक्त दादांचं नव्हतं, हे बारामतीतल्या प्रत्येकाचं होतं. आणि म्हणून आता आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आलेली आहे. अनेकांनी मी पाहते की दर शनिवारी रविवारी स्वच्छता करायचा एक उपक्रम सुरू केलेला आहे. तो अत्यंत चांगला उपक्रम आहे, पण ते सातत्य टिकवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण दादांना मी नेहमी म्हणायचो की तुम्ही दर आठवड्याला बारामतीला काय येता, कारण एवढी कामं असतात. पण दादांचं नेहमी म्हणणं असायचं, शिस्त असायची की प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य हे असलंच पाहिजे. निरंतर सातत्याने फॉलोअप असला तरच ते काम पूर्ण होतं. आज ज्या बारामतीचे आपण सगळेजण व्हिडिओ रील्स करून टाकतो ते करण्यासाठी किती कष्ट लागले असतील याचा विचार आणि आपल्या डोळ्यासमोर जे अनुभव आहे तो तुम्ही तुमच्या समोर आहे. त्यामुळे मी आजच्या या निमित्तानं सर्व बारामतीकरांना सांगू इच्छिते की आज दादांचे स्वप्न साकार करण्यासाठी दादांच्या मनामध्ये अनेक गोष्टींचे ध्येय होतं, प्रोजेक्ट त्यांचे खूप सारे अर्धवट राहिलेले आहेत. ते त्या दादांच्या जोरावर एक दादा आहेत म्हणून आपल्या सगळ्याला आधार होता की हा काय झालं तरी दादा आहेत. आता दादा आहेतच, ते बघतात ते, पण करायचं आपल्याला आहे. त्यामुळे सगळ्यांनी या सगळ्याच गोष्टींमध्ये पुढाकार घ्यावा, शिस्त पाळावी. फक्त शनिवार रविवार स्वच्छता करून होणार नाही, तर त्याचं सातत्य टिकवलं पाहिजे.
आणि माझे या निमित्ताने आपल्या सगळ्यांनाच सांगणं आहे, विनंती आहे की ही बारामती अशीच सातत्यानं पुढे जायची असेल तर आपल्या सगळ्यांचा सहभाग आवश्यक आहे. मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं पुढे झालेली आहेच आहे. तुमच्या सपोर्ट शिवाय, तुमच्या सहकार्याशिवाय हे शक्य होणार नाही. त्यामुळे सगळ्यांनीच या यज्ञामध्ये भाग घेतला पाहिजे. आपण सगळे मिळून बारामतीचं भविष्य, दादांची स्वप्न साकार करण्यासाठी पुढे येऊया. आणि या काळातही, या पुढील काळातही फोरमच्या वतीनं बारामतीकरांसाठी अनेक विधायक उपक्रम राबवण्याचा नेहमीसारखाच मनोदय आहे. फोरम एक भाग आहे, पण अशा बारामतीमध्ये अनेक संस्था त्यांच्या परीने अतिशय चांगलं काम करतात. प्रत्येक जण आपापल्या परीने काम करत आहे, पण आपण सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. आजपर्यंत सर्वांनी जी मला भक्कम साथ दिली, ती साथ या पुढील काळातही मला मिळेल ही खात्रीच आहे. आज आपल्याला आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाला ज्यांनी त्यांच्या CSR मधून फेको मशीन दिलेलं आहे, बारामती ज्येष्ठ नागरिक संघाची एक विश्वस्त म्हणून मी बँकेचे खरोखरच मनापासून आभार मानते. त्यांनी दवाखान्यासाठी सुद्धा एक मशीन दिलेलं आहे. ही सगळ्या गोष्टी ह्या जनतेच्याच उपयोगासाठी आहेत. आपल्याला माहिती आहे की ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आज ज्यांना आपण बारामती आयकॉन पुरस्कार दिला ते परिचित गोपटे, ते खरं पुण्याचे जरी असले तरी आम्ही त्यांना आज बारामती आयकॉन मधून पुरस्कार दिलाय. याचं कारण असं की गेले अनेक वर्ष ते एकटेच येऊन त्या दवाखान्यामध्ये मोतीबिंदूचे ऑपरेशन्स करायचे. स्वतःच्या पैशाने यायचे, स्वतःच्या पैशाने अजूनही येतात आणि जातात. कसलंही कधीही मानधन त्यांनी आजपर्यंत घेतलं नाही. आणि अथक त्यांनी शनिवार रविवार जेव्हा असायचं तेव्हा तिथे येऊन त्यांनी स्वतः हे योगदान दिलेलं आहे. आणि हे खरोखरच बारामतीच्या वैभवामध्ये, सेवेमध्ये खरंच एक अनन्यसाधारण उदाहरण आहे. त्यामुळे मी हा आज त्यांचा पुरस्कार त्यांना दिलेला आहे, कारण ते बारामतीसाठी त्यांनी काम केलेलं आहे. आणि हे अशी माणसं आपल्यामध्ये आहेत हे रिकग्नाइज करणं आणि त्यांना तो सन्मान देणं आपलं कर्तव्य आहे. कारण ते बारामतीच्या जनतेसाठी झटलेले आहेत. आपल्या बारामतीमध्ये अनेक लोक आहेत ज्यांना हा आयकॉन पुरस्कार मिळाला पाहिजे, पण आम्ही दरवर्षी 5च पुरस्कार देतो. म्हणून पुढच्या वर्षी अनेक चांगलं काम करणाऱ्यांना तुझा पुरस्कार देऊ. पण अशा गोष्टी आहेत आणि आपण सुद्धा अशा चांगल्या कामासाठी नक्कीच जो CSR देतो आम्ही त्याचा चांगलाच जनतेसाठी वापर करू अशी ग्वाही पण आपल्याला देऊ इच्छिते. आणि सतत जनतेचं कसं कल्याण होईल हाच आमचा खरं तर मानस असतो. तळागाळापर्यंत विद्यार्थ्यांसाठी, सगळ्यांसाठी, ज्यांच्यासाठी चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळत जाईल त्याच्यासाठी काम करणं हा आमचा ध्येय आहे. त्यामुळे नक्कीच आपण दिलेल्या मशीन्स आणि त्याचा अनेकांना अतिशय योग्य उपयोग होणार आहे. त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानते. आणि आपण सगळेजण फोरमच्या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते. खरं तर फोरमचा कार्यक्रम झाला की सगळेजण येतातच, पण असाच लोक कायम ठेवा आणि कामामध्ये सगळेजण सातत्य ठेवा. बारामती तालुक्यातले पण सगळेजण लोक आलेले आहेत, त्यांनाही मी दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. बारामतीचा, दादांच्या स्वप्नातला बारामती कसं पुढचा असेल त्याचं चित्र आपण नेहमी डोळ्यासमोर आणि ध्येय डोळ्यासमोर ठेवून पुढे जाऊया. आपण सगळ्यांचे परत एकदा आभार मानते आणि धन्यवाद. धन्यवाद आदरणीय बहिणी.